त्यामुळे नक्कीच जर आपण आतापर्यंत सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर जर आपण एकंदरीत जर आपण त्यांची गुन्हेगारी आणि राजकीय पार्श्वभूमी जर पाहिली तर बीडच्या हत्याकांडामध्ये सुद्धा सुनील तटकरे सुद्धा त्यांचा सुद्धा आतून सहभाग त्या ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते होते म्हणून त्यांना त्या ठिकाणी पाठबळ देण्याचं काम करत होतं. परंतु महाराष्ट्र पोलिसांनी त्या ठिकाणी चांगलं काम त्या ठिकाणी केलं, चांगलं इन्व्हेस्टिगेशन त्या ठिकाणी केलं आणि आरोपींना त्या ठिकाणी जेलबंद केलं. तसेच आपण पाहिलं की मग त्यानंतर त्यांचा असणारा दुसरा प्रवक्ता तो त्या प्रवक्त्यांनी सुद्धा सूरज चव्हाण यांनी सुद्धा त्या ठिकाणी एका हिंदू संघटनेच्या अध्यक्षांना त्या ठिकाणी एकत्रपणे येऊन त्या ठिकाणी मारलेलं होतं. त्याच्यात सुद्धा त्यांना तात्पुरते त्यांना त्या ठिकाणी हे करून दाखवलं की त्यांना सस्पेंड करण्यात आलं. पुन्हा 2 महिन्यात सुनील तटकरेंनीच त्यांना त्या ठिकाणी घेण्यात आलं. इथे सुद्धा आज जे काही हत्याकांड एवढं मोठं घडलेलं आहे आणि एवढं मोठं हत्याकांड घडलं असताना सुद्धा अशा पद्धतीचं जाहीरपणे पाठबळ देणं आणि अशा पद्धतीने मैं हूं डॉन या गाण्यावर 5 दिवस झाले असताना 8 दिवस झाले असताना डान्स करणं हे खऱ्या अर्थाने म्हणजे मानवी जीवनाला काळिंबा फासणारी गोष्ट सुनील तटकरेंच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. आणि म्हणून अशा लोकांवर संपूर्ण महाराष्ट्रातना रायगडमधून नव्हे तर महाराष्ट्रातना यांच्यावर बहिष्कार यांचा निषेध या ठिकाणी जाहीरपणे त्या ठिकाणी केला गेला पाहिजे असं मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो. धन्यवाद. सर हिंदी सर हिंदी सर एकच